दिवस मावळतीकडे चालला होता. अंधार पडण्याची वेळ होती. एका घाटाच्या पायथ्याशी निसर्गरम्य सुंदर असे गाव होतं. त्या गावातून हायवे रस्ता जात होता. त्या रस्त्याच्या कडेलाच एक घर होतं. 4-5 लोकांचं कुटुंब तिथे राहत असायचं. पुष्पा नावाची सुंदर मुलगी लग्नाला आलेली याच घरात राहायची. लग्नाचे वय होऊन गेलं तरीही लग्न जुळत नाही हे पाहून ती जरा नाराज होती. घाटातील रस्ता तिच्या पाठच होता. अधूनमधून ती जनावरं घेऊन त्या घाटात जायची. ती दिसली की अनेक जण तिच्या मागे मागे जायचे. तिच्याशी मैत्री करून आपण तिला वापरून घ्यायचे असा विचार करून अनेक टुकार मुले तिच्या मागे मागे जायचे. पण ती कुणालाच घाबरत नसायची. अनेक मुले आपल्याकडे लाईन मारण्यासाठी येत आहेत हे तिला कळत होतं, पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची. एकदा घाटामध्ये मोठा ट्रक बंद पडला होता. त्या ट्रक ड्रायव्हरला खूप तहान लागली होती. तो तिच्याकडे पाहून त्याने तिला पाणी मागितले. त्याला खूप तहान लागलेली आहे असे समजून ती पळत पळत खाली आली. एवढी सुंदर मुलगी डोंगरावर जनावर सांभाळत आहे हे पाहून तो तिला म्हणाला, "इथल्याच दिसताय तुम्ही." तो म्हणाला, "होय, इथलीच आहे. घाटाच्या पायथ्याशी माझं एक छोटंसं घर आहे. खूपच सुंदर दिसत आहात तुम्ही. हेच काम करता का रोज?" ती म्हणाली, "काय करता, पोटासाठी करावं लागतंय." "तुमची एवढी मोठी गाडी पण मध्येच कसं काय बंद पडली?" ती त्याला म्हणाली. "हो ना, नेमकं घाटातच दगा दिला माझ्या गाडीने." नजरेला नजर देऊन तो बोलू लागला. तसे तिलाही चांगलं वाटू लागलं. ती त्याला म्हणाली, "असं का पाहता माझ्याकडे एकटक? अहो, तुम्ही सुंदरच एवढे आहात की तुमच्या वरची नजर हटतच नाही." एवढं कौतुक केल्यावर ती त्याच्या आणखी जवळ आली आणि त्याला वाढलेल्या दाढीकडे पाहत म्हणाली, "दाढी करायला पण वेळ भेटत नाही का? तसंही मला दाढी असणारी माणसं खूप आवडतात." ती त्याला म्हणाली, "मी एकटाच आहे. मलाही तुम्ही खूप आवडला आहात. माझ्याशी मैत्री करायला आवडेल का?" "आता इथे?" ती लाजत म्हणाली. त्याने ओळखून घेतलं की तिच्या मनात काय आहे. तसा ड्रायव्हर घाटातील दाट झाडीत घुसला आणि तिला इशारा करू लागला. तीही आजूबाजूला पाहिलं आणि त्या दाट झाडीमध्ये शिरली. त्याने तिला आपल्या मांडीवर घेतलं, कुरवाळत आणि हळूहळू तिला उत्तेजित केलं. तिनंही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि त्याने तिला गपागप घाणायला सुरुवात केली. कालांतराने दोघांमध्ये खूप मैत्री वाढली आणि तो घाटामध्येच तिला सतत भेटू लागला. असा हा माझ्या मित्राचा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच अनुभवी व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.